पाहताय प्रहार टीव्ही, सत्यमेव व्रतम। पुण्यातील पोलीस दलाला हादरवून सोडणारा धक्कादायक प्रकार समोर आलाय। एका महिला प्राचार्याला गुन्ह्यात अडकवण्याची भीती दाखवत तब्बल 7 लाख रुपयांची खंडणी उकळल्याचा आरोप थेट पोलिसावरच झाल्यानं शहरात खळबळ उडाली आहे। या प्रकरणात पोलीस उपनिरीक्षक अजित बडे, कर्मचारी सुदाम तायडे आणि दामिनी पथकातील कर्मचारी तसेच सोशल मीडियावर रील स्टार म्हणून प्रसिद्ध असलेली सोनाली हिंगे यांचा समावेश आहे। आरोपीनं अत्यंत धूर्त पद्धतीनं महिला प्राचार्याला लक्ष्य केलं। पोस्को अंतर्गत गंभीर गुन्हा दाखल करून अटक करण्याची धमकी देत तिच्यावर मानसिक दबाव टाकण्यात आला। भीतीच्या छायेत असलेल्या पीडितेकडून आरोपींनी टप्प्याटप्प्यानं तब्बल 7 लाख रुपये उकळल्याची माहिती समोर आली आहे। या संपूर्ण प्रकरणात रील स्टार सोनाली हिंगे हिचा वापर करून विश्वास संपादन करण्यात आल्याचीही चर्चा आहे, ज्यामुळे हा कट अधिकच धोकादायक ठरतो। सध्या अजित बडे हे सायबर पोलीस ठाण्यात कार्यरत असून सोनाली हिंगे आणि सुदाम तायडे हे शिवाजीनगर पोलीस ठाण्यात कार्यरत आहेत। या तिघांविरोधात बंड गार्डन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय। पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेत तातडीनं कारवाईचे आदेश दिले। पोलीसच खंडणीखोरीत सहभागी असल्याचं समोर आल्यानंतर पोलीस दलाच्या प्रतिमेला मोठा धक्का बसलाय। आता या प्रकरणात आणखी कोणते धक्कादायक खुलासे होतात याकडे संपूर्ण पुण्याचं लक्ष लागलंय। दुसरीकडे शिरूर इथं एका अल्पवयीन मुलीला प्रेमाचं आमिष दाखवून तिच्यावर वारंवार अत्याचार केल्याप्रकरणी शिरूर पोलिसांनी एका अल्पवयीन युवकाविरोधात पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल केलाय। आरोपीला ताब्यात घेतलाय। पीडित मुलीशी ओळखीचा गैरफायदा घेऊन युवकानं मुलीला प्रेमाच्या जाळ्यात ओढलं। त्यानंतर तिला वेळोवेळी तिच्यावर लैंगिक अत्याचार केला। काही दिवसांनी पीडित मुलीही प्रकृती खालावल्यानं पालकांनी तिला उपचारासाठी रुग्णालयात नेले। त्यानंतर हा प्रकार समोर आला।